पॉलिटेक्निक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला 20 मेपासून सुरुवात झाली असून 16 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे। जिल्ह्यात 20 तंत्रनिकेतन महाविद्यालय असून यामध्ये 7,100 इतकी प्रवेश क्षमता आहे। कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये 700 इतकी प्रवेश क्षमता आहे। आत्तापर्यंत 7,200 विद्यार्थ्यांनी अर्जांची नोंदणी केली असून 6,000हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केली आहे, अशी माहिती प्रवेश प्रक्रिया समिती समन्वयक शीतल खोत यांनी दिली। कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 7,200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे या प्रवेश प्रक्रियेसाठी आणि त्यापैकी जवळजवळ 6,000 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चिती केलेली आहे। अजूनही अर्ज भरण्याची मुदत ही 16 जूनपर्यंत आहे। जर काही विद्यार्थ्यांकडे काही कागदपत्रे अपूर्ण असतील तरी सुद्धा ती कागदपत्रे पेंडिंग ठेवून ती मुले अर्ज निश्चिती करून घेऊ शकतात आणि 16 जून नंतर 18 जूनला मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्यांना 2 ते 3 दिवस मुदत मिळणार आहे पेंडिंग जी काही कागदपत्र आहेत ती अपलोड करण्यासाठी। तर 21 जून पर्यंत ही दुरुस्ती करता येणार आहे विद्यार्थ्यांना आणि त्यानंतर 23 जूनला ही अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। पॉलिटेक्निकसाठी यंदा पहिल्यांदाच 4 फेऱ्या होणार आहेत। यामध्ये काही प्रमाणात बदल सुद्धा करण्यात आलेत। या बदलाविषयीची माहिती प्रवेश प्रक्रिया जिल्हा नोडल ऑफिसर प्राचार्य डॉक्टर नितीन सोनजे यांनी दिली आहे। तर आपल्याकडे यावेळेस 4 कॅप राऊंड होणार आहेत, जे की पूर्वी 3च होते। आपल्या 4 कॅप राऊंड मधला पहिला जो कॅप राऊंड आहे त्याच्यामध्ये जे कुठला आपण ऑप्शन भरू आणि तो ऑप्शन जर आपला 1 नंबरला असेल तर तो ऑटो फ्रीज होईल, म्हणजे तो आपल्याला घेणं कंपल्सरी आहे आणि विद्यार्थ्यांनी तो जर नाकारला तर तो कॅप राऊंड मधून बाहेर पडेल। दुसरा जो आपला ज्याला पहिल्या कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन मिळणार नाही तो दुसऱ्या कॅप राऊंडला येईल, त्याच्यासाठी त्याला पुन्हा कॉलेजची माहिती भरावी लागेल आणि त्या कॅप राऊंड मध्ये त्याला पहिले 3 ऑप्शन त्याच्यापैकी कोणताही ऑप्शन मिळाला तर त्याला तो घेणं कंपल्सरी असेल। घेतला नाही तर कॅप राऊंड मधून बाहेर पडेल। त्याच्यानंतर तिसरा कॅप राऊंड, तिथं आपण 6 ऑप्शन त्याला पहिल्या 6 मध्ये त्याला कुठलाही लागला 1 ते 6 नंबर मध्ये तर तो त्याला घेणं कंपल्सरी आहे, अदरवाईज तो कॅप राऊंड मधून बाहेर पडेल। आणि शेवटच्या कॅप राऊंडला मग नेहमीप्रमाणे जो कुठला ऑप्शन मिळेल तो त्याला घेता येतो आणि घ्यावा लागेल। अशा पद्धतीचे हे 4 कॅप राऊंड आहेत। विद्यार्थ्यांना 16 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज आणि अर्ज निश्चिती करता येणार आहे। 18 जूनला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून 19 ते 21 जून या कालावधीत हरकती मागवण्यात येतील, तर 23 जूनला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनच्या वतीनं देण्यात आली।